नमस्कार, मी सौरभ कोरटकर. टी टाइम न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवरील सुनावणी लांबणीवर गेलेली आहे. पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर 3 आठवड्यांनी आता सुनावणी आहे. 16 आमदार अपात्रते प्रकरणी 2 आठवड्यांनी आता ही सगळी सुनावणी पार पडणार आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया आपले प्रतिनिधी प्रशांत कदम यांच्याकडून. प्रशांत, सौरभ, सुप्रीम कोर्टातली ही अत्यंत महत्त्वाची घडामोड म्हणावी लागेल, कारण 11 मे रोजी सुप्रीम कोर्टानं निकाल दिला. त्याच्यानंतर विधानसभा अध्यक्षांची कार्यवाही जी आहे ती पूर्ण झालेली नाहीये आणि दिरंगाई होती असं म्हणत ठाकरे गट सुप्रीम कोर्टात आलेला होता. आज कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. त्यांचं म्हणणं होतं की ज्यावेळी कोर्टाची तारीख असते त्याच्या आधी 4 दिवस आधी काहीतरी हा दिखावा केला जातो आणि कारवाई सुरू आहे असं सांगितलं जातं. पण या संपूर्ण प्रकरणामध्ये वेळकाढूपणा केला जातोय आणि मागे अनेक्षर जे मिळालेले नाहीये त्या संदर्भात सुद्धा अध्यक्षांनी जे म्हटलं की आम्ही उपलब्ध करून देऊ किंवा आमच्या ऑफिसकडनं ते बघू, तर हे सुद्धा एक वेळकाढूपणाचं कारण होतं असं त्यांनी म्हटलं आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल सुप्रीम कोर्टानं घ्यावी असं त्यांनी म्हटलं. या सुनावणीच्या दरम्यान सरन्यायाधीशांनी हे पण विधान केलं की आम्ही 3 महिन्यांची डेडलाईन नरिमन जजमेंटनुसार दिली नाही, पण याचा अर्थ त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा अवमान करावा असा पण नाही. त्यांनी या निकालाचा आदर केला पाहिजे. आता 2 आठवड्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की या सगळ्या सुनावणी संदर्भातली तारीख असेल आणि त्यावेळी अध्यक्षांनी आतापर्यंत नेमकी काय काय प्रगती केलेली आहे या कारवाई संदर्भात याचं सविस्तर उत्तर द्यावं आणि त्याची काही निश्चित कालमर्यादा किंवा कालपत्रिका जी आहे ती त्यांनी द्यावी. म्हणजे कुठल्या टाइम टेबलनुसार ते काम करणार आहेत हे सुद्धा त्यांनी द्यावं असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं असेल की या सगळ्या प्रकरणात 2 आठवड्यांनी जेव्हा सुनावणी होईल त्यावेळी विधानसभा अध्यक्षांचं नेमकं उत्तर काय येते, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये ते दिरंगाई करतायत असा आरोप ठाकरे गटाने केला आणि कोर्टानं पण हे म्हटलेलं आहे की आम्ही 3 महिन्यांची जरी कालमर्यादा घातली नसली तरी तुम्ही सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आदर केला पाहिजे. त्यामुळे आता 2 आठवड्यांनी ही सगळी सुनावणी जी आहे ती होणार आहे. अजूनही कामकाज सुरू आहे आणि आता ऑर्डर डिक्टेट करण्याचं काम चालू आहे कोर्टात. बरोबर. प्रशांत, आता ही जी पक्ष आणि चिन्हाची सुनावणी लांबणीवर गेलेली आहे ती ठाकरे गट आणि शिंदे गट दोघांपैकी कोणाच्या पथ्यावर पडण्याची शक्यता आहे? नाही, आज 2 प्रकरणं होती. त्यातली निवडणूक आयोगाची जी केस होती की निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात ठाकरे गटानं दाद मागितलेली होती, त्या संदर्भात आज काहीच नाही झालं. ती सुनावणी 3 आठवड्यांनी पुढे गेलेली आहे. तेव्हा कदाचित त्या सगळ्या संदर्भातल्या कामकाजाला सुरुवात होईल. पण अपात्रते संदर्भातला निर्णय जो आहे तो होत नाहीये. त्यामुळे ठाकरे गट जो सुप्रीम कोर्टात आलेला होता त्या संदर्भात आज जवळपास 10 ते 15 मिनिटं हिटेड आर्ग्युमेंट झालं. कपिल सिब्बल यांनी अध्यक्ष कसा वेळकाढूपणा करतायत हे सांगायचा प्रयत्न केला, तर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी अध्यक्षांची बाजू मांडली. त्यांचं म्हणणं होतं की अध्यक्ष हे संवैधानिक पद्धतीनं काम करतायत, त्यांना या सगळ्या पिटिशन्स बघाव्या लागतील. जवळपास 50 पेक्षा अधिक आमदारांच्या अपात्रतेचा प्रश्न आहे आणि वेगवेगळ्या पिटिशन्स दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक केस स्वतंत्रपणे बघावी लागेल असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता अध्यक्षांच्या वतीनं सांगत होते. शिवाय कपिल सिब्बल यांनी जो एक दावा केला की एकही नोटीस या सगळ्या प्रकरणामध्ये आतापर्यंत आम्हाला आलेली नाहीये, तर तो देखील खोडून काढण्याचा प्रयत्न अध्यक्षांच्या वतीनं त्यांच्या वकिलांनी केला आणि त्याच्यानंतर आता 2 आठवड्यांनी सुनावणी होणार आहे आणि सुप्रीम कोर्टाचं हे मत की आम्ही जरी 3 महिन्यांची डेडलाईन दिली नसली तरी तुम्हाला कोर्टाच्या निर्णयाचा आदर करावा लागेल. याचा अर्थ आता विधानसभा अध्यक्ष काही ठराविक कालमर्यादेत काम करतायत का किंवा नवीन कारण देऊन पुन्हा आपली कालमर्यादा वाढवून घेतायत हे आपल्याला बघावं लागणार आहे. बरोबर. पण त्याचबरोबर एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे शिवसेना हा जो शब्द आहे आणि त्याचबरोबर शिवसेना पक्षाचं जे चिन्ह जे की धनुष्यबाण आहे त्याच्या वापरासंदर्भात काही दिशानिर्देश वगैरे कोर्टाने दिलेले आहेत या सुनावणी दरम्यान? प्रशांत, माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत? निवडणूक आयोगाची जी केस आहे, जी याचिका आहे त्याच्या संदर्भात आज कुठलंही कामकाज जे आहे ते झालेलं नाहीये आणि 3 आठवड्यानंतर सुनावणी होणार आहे. ठाकरे गटाचं म्हणणं आहे की निवडणूक आयोगाचा निकाल जो आहे तो एकतर्फी आहे आणि त्यामुळं
हा निकाल जो आहे तो सुप्रीम कोर्टानं फिरवावा, अर्थात त्या संदर्भात आज काहीही झालेलं नाहीये. ज्या क्षणी त्याची ओके. फायनल हिअरिंग सुरू होईल त्याच क्षणी आपल्याला कळेल की कोर्ट खरोखर निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये दखल देतंय का, आणि कोर्टाचे जे ऑब्झर्वेशन होते विशेषतः 11 मेच्या निकालातले, तर त्याच्यामध्ये राजकीय पार्टी संदर्भात कोर्टानं खूप महत्वाची निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्या आधारावरती आता या निवडणूक आयोगाच्या निकालाला तपासून बघितलं जातंय का हे आपल्याला बघावं लागेल. आज कुठलेही तसे काही आदेश वगैरे दिलेले नाहीयेत, कारण आधीचेच निवडणूक आयोगाचे जे आदेश होते त्या निकाला संदर्भातले ते तुर्तास तरी कायम आहेत. ठीक आहे प्रशांत, धन्यवाद या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. तर आता सुनावणी ही 3 आठवड्यांनी लांबणीवर गेलेली आहे. पक्ष आणि चिन्हाच्या बाबतचा संभ्रम त्यामुळे कायम आहे. सुप्रीम कोर्टामध्ये अध्यक्षांच्या दिरंगाई विरोधात ठाकरे गटानं जी याचिका दाखल केलेली होती त्या संदर्भात आज महत्वाची घडामोड झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटं खूप हिटेड आर्ग्युमेंट झाली. काय नेमकं कोर्टामध्ये घडलं आपण जाणून घेऊयात. माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे. शिंदेची एक असा मुद्दा ठाकरे गटाकडनं काढला गेला की ट्रिब्युनल म्हणून त्यांनी काम केलं पाहिजे, अध्यक्ष म्हणून ते सभागृहाचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी कामकाज करतायत. काय नेमकं आज झालं? बघा 15 मिनिटं ही खडाजंगी चालली. तुषार मेहता, राहुल नार्वेकरांच्या तर्फे आणि सुनील प्रभू म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वतीने कपिल सिब्बल. नंतर कोर्टाने काय सांगितलंय, 14 तारखेला जेव्हा राहुल नार्वेकरांनी हिअरिंग घेतलं पहिलं, त्याच्यात राहुल नार्वेकरांनी पुढची डेट दिली नव्हती. आज सुप्रीम कोर्टाने सांगितलंय की तुम्हाला पुढची डेट 1 आठवड्यानी द्यावी लागेल, त्याच्यात सगळं डिस्कस करावं लागेल. आणि 2 आठवड्यात तुषार मेहतांना सांगितलंय की राहुल नार्वेकरांच्या वतीने सुप्रीम कोर्टाला सांगण्यात यावं की ह्याच्यात तुम्ही पुढे कसं जाणार आहे. आता सगळे 1 आठवड्यात त्यांना सुप्रीम कोर्टाने डायरेक्ट केलंय की तुम्हाला हिअरिंग 1 आठवड्यानी घ्यावं लागेल. ओके, पण एक महत्वाची गोष्ट की 3 महिन्यांच्या त्या डेडलाईनचा उल्लेख झाला आणि सरन्यायाधीशांनी असं म्हटलं की जरी आम्ही ती डेडलाईन दिली नसली तरी तुम्हाला कोर्टाच्या निकालाचा आदर जो आहे तो करावा लागेल. आणि ते असं म्हणत होते की 2 आठवड्यांनी जेव्हा सुनावणी होईल अध्यक्षांनी एक कालमर्यादा किंवा त्यांच्या कार्यक्रमाचं म्हणजे कशी कारवाई करणार आहेत याचं एक वेळापत्रक नाही. द्या. त्यांनी बघा सुप्रीम कोर्ट त्याच्यात इंटरफिअर करू शकत नाही. चीफ जस्टिस हेच म्हणले की 4 महिने झाले त्याच्यात तुम्ही केलं काय. एकच सुनवाई झाली 14 सप्टेंबरची, त्याच्यात पण पुढे डेट नाही दिली गेली. तर तुम्ही आता 1 आठवड्यानी डेट द्या, त्या सगळ्यांना परत ऐका, सगळे डॉक्युमेंट एक्सचेंज करा आणि फायनल तुमचा काय टाइमलाईन आहे हे डिस्क्वालिफिकेशन डिसाईड करायला. हे 2 आठवड्यात आमची पुढची तारीख इथे आहे, तुम्ही 2 आठवड्यात आम्हाला कळवा. त्या फायनल टाइमलाईन मध्ये निर्णय कधीपर्यंत होणार याचा अंदाज आपल्याला येईल का? ते सुप्रीम कोर्ट 2 आठवड्यांनी सांगेल, तेव्हा राहुल नार्वेकर त्यांना टाइमलाईन देतील. 1 आठवड्यांनी पुढची डेट येईल आता आणि त्याच्यात ते सगळे एकत्र बसतील सगळे. आणि मग जे 2 आठवड्यांनी राहुल नार्वेकर त्यांच्या वकिलांमार्फत सुप्रीम कोर्टाला सांगतील की टाइमलाईन काय आहे आणि मग सुप्रीम कोर्ट त्याच्यावर उच्चार करेल. काय हे जे होतं की म्हणजे कागदपत्रामध्ये वेळ जातोय, मे 2022 मध्ये प्रकरण सुरू झालं, जून 2022 मध्ये सुरू झालं, आता सुनावणी होते, त्या संदर्भात जे आर्ग्युमेंट होतं आणि ट्रिब्युनल म्हणून काम करावं ही जी अपेक्षा त्याचा अर्थ काय? हा ट्रिब्युनल स्पीकरनी तसं कॉन्स्टिट्युशनल पोस्ट जरी असली तर अशा बाबतीत ट्रिब्युनल म्हणूनच काम करायचं असतं, जे स्पीकर करतायत. पण त्याच्यात दिरंगाई होतीये. आता एका साईडला वाटतंय की हे लांबवावं असं असू शकतं, एका साईडला वाटतं की लवकर व्हावं. त्याच्यात थोडी खडाजंगी झाली. पण त्याचा सारांश एकच आहे की त्यांना स्पीकरला सांगितलं 1 आठवड्यात पुढची तारीख द्या, त्या तारखेला तुम्ही सगळं डिसाईड करा, डॉक्युमेंट एक्सचेंज करा आणि 2 आठवड्यात आम्हाला कळवा की ह्याची रूपरेषा कशी असेल. कारण खूप वेळ चाललेला आहे, 4 महिने गेलेले आहेत आणि तसं तर डिस्क्वालिफिकेशन पिटिशनला 1.5-2 वर्ष झालं आणि सुप्रीम कोर्टाची जजमेंट आल्यापासून 4 महिने. त्यामुळे आता आम्हाला ह्याच्यात काहीतरी तुम्ही ठोस तुम्हाला काय करायचंय ते कळवा, दिरंगाई नको, असा सुप्रीम कोर्टाचा संदेश आहे आज राहुल नार्वेकरांना. म्हणजे थोडक्यात संपूर्ण महाराष्ट्राला जी उत्सुकता आहे की या संदर्भात अंतिम निकाल अध्यक्षांचा कधी येणार, तर त्याचं उत्तर आपल्याला अद्यापही मिळालेलं नाहीये आणि ते कधी मिळेल त्याचं उत्तर आपल्याला 2 आठवड्यांनी अंदाज येईल. अजून 2 आठवड्यांनी, अंदाजे ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात. आणि जे पक्ष आणि चिन्हाचं मॅटर होतं त्याच्यात प्लीडिंग कंप्लीट झालेले, शिवसेना पक्ष आणि चिन्ह, त्याच्यात आता 3 आठवड्यानंतर बुधवार किंवा गुरुवारी सुनावणी होणार आहे. तर पक्ष आणि चिन्हाची अशी अपेक्षा, आता दसऱ्याच्या वगैरे सुट्ट्या आहेत, तर ऑक्टोबर एंड नोव्हेंबरला पक्ष आणि चिन्हासंबंधीची पण सुनावणी फायनल हिअरिंग होईल. आणि हे जे 16 आमदारांचं आहे ते आता 2 आठवड्यांनी आपल्याला समजेल रूपरेषा काय. तर हे होते ॲडव्होकेट सिद्धार्थ शिंदे ज्यांनी सांगितलं की सुप्रीम कोर्टामध्ये आज नेमकं काय घडलेलं आहे. बरोबर.